नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। देशातील 192 वर्षाचा दागिन्यांचा ब्रँड म्हणजे पीएन गाडगिळ। या पीएन गाडगिळच्या वतीनं हलक्या दागिन्यांची म्हणजे वजनाला हलके असलेले लाईट स्टाईल दागिने तयार करण्यात आले आहेत। त्याचं वितरण गाडगिळांच्या सर्व दुकानांमध्ये सुरू झाले। त्याबाबतची माहिती आज डॉक्टर सौरव गाडगिळ यांनी पत्रकारांना दिली। लाईट स्टाईल ब्रँडच्या माध्यमातून पीएनजी ज्वेलर्सनं नव्या पण कमी वजनाच्या दागिन्यांच्या क्षेत्रात नुकतेच पदार्पण केले आहे। भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह दागिन्यांच्या घराण्यांपैकी 192 वर्षाचा उज्ज्वल परंपरा असलेला पीएनजी ज्वेलर्स यांनी आज पुण्यात त्यांच्या आधुनिक उपब्रँड लाईट स्टाईल बाय पीएनजीचे भव्य उद्घाटन केले। लाईट स्टाईलची सुरुवात पीएनजीच्या प्रगतीमधला एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। 18 आणि 22 कॅरेट सोन्यात तयार करण्यात आलेले लाईट स्टाईल हे 25 ते 40 वयोगटातील स्त्रियांसाठी पारंपरिक किंवा भेटवस्तू देण्याकरता त्यांच्या लाईट स्टाईलचा खास भाग म्हणून हे डिझाईन करण्यात आले आहेत। ऑफिस मीटिंग्स, कॅज्युअल गेट टुगेदर्स, फेस्टिवल्स यामध्ये हे दागिने खास उठवून दिसतील आणि वापरण्यात महिलांचा कल असेल, अशी माहिती डॉक्टर सौरव गाडगिळ यांनी दिली। सो आज लाईट स्टाईल बाय पीएनजी म्हणजे LS बाय पीएनजीचा आज ही लॉन्चची प्रेस कॉन्फरन्स होती आणि आनंद वाटतोय की ज्या मी 2 ट्रायल स्टोर्स केली होती लाईट स्टाईलची, एक पुण्यामध्ये आणि एक गोव्यामध्ये, त्याचा रिस्पॉन्स, त्याच्यातनं लर्निंग जी मिळाली आणि एक चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाल्यावरती आपण हे आज हा लॉन्च करत आहोत। येत्या रविवारी आपली 2 अजून दालनं, एक पुण्यात वाकडला आणि एक खराडीला चालू होत आहे। आणि LS बाय पीएनजी याचं वैशिष्ट्य आहे की जे एक मोठं ग्रोईंग मार्केट आहे एनी टाईम ज्वेलरीचं, की ज्यामध्ये डिझाईनला खूप महत्त्व दिलं जातं, ज्यामध्ये वेगळेपणाला खूप महत्त्व दिलं जातं, तर या मार्केटमध्ये आता पीएनजी पदार्पण करत आहे। नेहमीच आपण म्हणतो की सगळ्यात मोठं मार्केट हे आहे सिरियस ज्वेलरी शॉपिंगचं, वेडिंग ज्वेलरी म्हणा किंवा फेस्टिव्ह ज्वेलरी म्हणा, पण त्याबरोबर एक नवीन मार्केट डेव्हलप होतं आहे आता की जी एनी टाईम ज्वेलरी, की मला वाटते म्हणून मी खरेदी करणार आहे, स्वतःला गिफ्ट देण्यासाठी, स्वतःचं काहीतरी सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी, आणि ऑफिस वेअर म्हणा, डेली वेअर, पार्टी वेअर, अशा अनेक ओकेजनला ही ज्वेलरी लोक घेऊ शकतील, वापरू शकतील। ज्वेलरी लाईटवेट आहे, 14 कॅरेट, 18 कॅरेट गोल्ड आणि डायमंडमध्ये ज्वेलरी आहे आणि ती डिझाईन्स खूप वेगळी आहेत। ही डिझाईन आपल्याला पीएनजीमध्ये कुठेही बघायला मिळणार नाही आहेत, कारण ह्याचं पोझिशनिंग आपण केलेलं आहे की ही फक्त याच ब्रँडखाली मिळणार आहेत। आणि ह्याची दालनं अजून आत्ता 2 चालू होत आहेत। येत्या वर्षभरात 20 दालनं करायचा प्लॅन कंपनीचा आहे आणि ह्याच्यामध्ये फ्रँचायझी आणि कंपनी ओन अशी दोन्ही प्रकारची स्टोर्स होतील। आत्ता पुण्यात केलं आहे, महाराष्ट्रात आहे, भारतभर याचा पुढे विस्तार करण्याचा प्लॅन आहे आणि या कॅटेगरीला पूर्णपणे आपण ऑनलाईन पण नेलेलं आहे। त्यामुळे lightstyle.in वरती ही सगळी ज्वेलरी आपलं बघता येईल, खरेदी करता येईल। आणि लोकांची एक मागणी होती की मला हवी तशी डिझाईन, जरा वेगळी डिझाईन्स, जी नॉन ट्रेडिशनल आहेत, अशी डिझाईन्सवरती आपण फोकस तयार केलेला आहे। त्याचं ब्रीद वाक्य तेच आहे की लाईट ऑन पॉकेट पण हाय ऑन फॅशन। त्यामुळे ही ज्वेलरीचं जे तिकीट व्हॅल्यू आपण म्हणतो ॲव्हरेज, ते असणार आहे 40-50 हजार रुपयाचं, जे सिरियस शॉपिंगचं होतं 2 लाखाच्या वरती। त्यामुळे एक लाईट वेटमध्ये अगदी आपल्याला 10,000 पासून पुढे इथे ज्वेलरी मिळणार आहे। आणि मी प्रत्येकाला आग्रहाचं आमंत्रण करेन की नक्की या ज्वेलरी बघा, ऑनलाईन बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटतं आहे। आणि यामध्ये आम्ही नवीन कलेक्शन कायम ॲड करत जाऊ आणि प्लॅन असाच आहे की हे एक मोठं मार्केट आहे, 1.5 लाख कोटीचं मार्केट आहे, एनी टाईम ज्वेलरीचं मार्केट जोरात वाढतं आहे, त्याच्यातला एक मोठा भाग व्हायचा आहे आणि या मार्केटची जी रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये आपल्याला एंट्री करायची आहे। तर सगळ्या एकदा परत एकदा शुभेच्छा, मनापासून आमंत्रण की या नक्की दुकानाला भेट द्या, ऑनलाईन बघा। थँक्यू। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालखी मार्गाची
आज पाहणी केली आणि त्या पाहणी दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. त्याचबरोबर आता जे अहमदाबाद लंडन विमानाचा अपघात झाला त्याच्याविषयीची सुद्धा प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्याला त्यांनी दिलेली काही उत्तर. त्या चौकामधनं पालख्या आणि त्या एकूण गर्दीचा लोंढा कसा पलीकडच्या बाजूला तो सगळा उजव्या बाजूला आपल्याला वळवता येईल का, आहे तसं वळवता म्हणजे त्याच रस्त्याला पण थोडासा पलीकडे घेऊन, कारण इथं थोडा रस्ता लहान झाला आहे महापालिकेचं, इथं मोठा एक ग्रेड सेपरेटरचं काम चालू आहे आणि त्यामुळे सगळ्याचाच एकूण पोलीस महापालिका इतर व्यवस्थेचा समन्वय साधून पालखी ही अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये धार्मिक वातावरणामध्ये अगदी कुठलंही याच्यामध्ये ये न येता व्यत्यय न येता कसं पार पडेल यासाठी सोळा प्रमुखांनी अशी मागणी केली आहे की ज्या स्वागत कमानीत किंवा बॅनर होल्डिंग्स आहेत आणि स्पीकर आहेत ज्याच्यामुळे त्यांना त्रास होतो ते लावू नका. नाही, मला असं वाटतं की त्यांनी जे आवाहन केलं त्याला निश्चितच प्रतिसाद मिळेल. पालखी मार्गामध्ये अडथळा येणार नाही अशा प्रकारचे ज्या गोष्टी असतील. आता इथंच उदाहरण, त्या चौकामध्ये स्वागत कक्ष सगळे असायचे पण इथल्या स्थानिक सगळ्या आमच्या या सगळ्या राजकीय कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि सगळ्यांनी तो निर्णय घेतला की आम्ही त्या चौकात नाही स्वागत करणार. आम्ही तिथे ट्रॅफिक होतं, पालखीला उशीर होतो, आम्ही पुढे जाऊन या चौकात आम्ही स्वागत करू. पण अशा प्रकारे आव्हानाला प्रतिसाद लोक देत आहेत. एक शेवटचा प्रश्न, अहमदाबादच्या संदर्भात तुम्ही स्वतः मोदी साहेबांसोबत होतात, आता कुठपर्यंत या सगळ्या गोष्टीपर्यंत पुढे प्रोसेस होत आहे? नाही, मुळात झालेली घटना खूप दुर्दैवी आहे, त्याची चौकशी चालू आहे. EIBच्या माध्यमातून अगदी छोट्या छोट्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते. ब्लॅक बॉक्स सुद्धा EIBने ताब्यात घेतला आहे. त्याची आता आपल्याला त्यातली सगळी माहिती डाउनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात काय हालचाल झाली या सगळ्या विमानामध्ये किंवा त्याच्या टेकऑफपासून अगदी अपघातापर्यंत, शिवाय एक केंद्रीय गृह सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. त्यांचाही अहवाल 3 महिन्यामध्ये त्यांनी सादर करावा असं ठरलेलं आहे. जे काही त्या ठिकाणी दुर्दैवी या घटनेमध्ये मृत्यू झाले त्या सगळ्या लोकांच्या DNA सॅम्पल्स आता यायला सुरुवात झाली आहे. जवळपास 270च्या आसपास साधारणतः DNA सॅम्पल्स घेतले गेलेत. आता त्याच्यामध्ये जे जुळत आहेत ते बॉडीज त्या नातेवाईकांच्या ताब्यात आता दिल्या जातात आणि साधारणतः मला असं वाटतं की 70-80 तरी बॉडीज कालपर्यंत जी माहिती होती आज परत अजून वाढल्या असतील. जसे जसे सॅम्पल्स जुळत आहेत, जसे सॅम्पल्स हे होतात तशी नातेवाईकांना त्या ठिकाणी आता बॉडी ताब्यात देण्याचं काम. एअर इंडियाच्या संदर्भात काही बैठक होणार आहे का? एअर इंडिया सर त्या दिवशी ज्या कंपनीचं जे विमान होतं आपण जर पाहिलं तर त्या सेम त्या बोईंगचं स्ट्रीमलाईनची जी काही आमच्या विमानं आहेत 34 विमानं भारतीय या सगळ्या आमच्या हवाई क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत. त्या डॉक्टर विजय केळकर हे अर्थशास्त्रातलं एक उत्तुंग नाव. त्यांना पुण्यभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. आज त्यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना भारतीय अर्थव्यवस्था, जागतिक अर्थव्यवस्था, युद्ध परिणाम याविषयी चर्चा केली. त्यातल्या काही गोष्टींचा आपल्यापर्यंत आलेली ही माहिती. It said that it will responsibility of RBI to maintain inflation between 2 to 6%. So these two guardrails which are created by our country ensure that, and I think it's credit to our Prime Minister of India, this Prime Minister and this Finance Minister also, so they maintain this fiscal discipline. Even when the rest of the world were lecturing us, remember during the COVID time, the Western countries opened their fiscal faucet and money flew like much more freely. And we were much more prudent because essentially the fiscal discipline. And every Prime Minister of India, I think we are really lucky to have our Prime Ministers who maintain this fiscal discipline. It is very, very tempting to get short-term popularity by announcing goodies, spending money out of, because it's not your own money, money from the government, for the people of India, but they maintain it. And this Prime Minister also maintained this fiscal discipline. And now people are realizing that what India did was correct. So these are two guardrails we have. So I think Indian economy is now as long as these are Lakshman Resha, they are clear, as long as we bind to that, India will progress. Now, the question is whether can we increase it. Our growth rate has been it hovers between 5.5 to 6.5, if you notice, the last 20-30 years. Now, people like, and this is a position I'm taking, many of us take,
it should really become 8 to 9%. We should not be satisfied. We're still one of the most high-performing economy, but still not as good enough. For a very simple reason, that one of the most important basic force we have is our demographic dividend, what they call, young population. Now that will disappear in 2 decades. So I don't want our country to become poor, will remain old rather than poor country, rather than rich country. So we'll become poor, old before becoming rich. That should be our fate. So it's not good enough. We have 6.5%, not good enough. We should grow at 8 to 9%, 10%. That's the real challenge Indian economy has. And for that, we have to take a number of reforms, starting with governance reform, because many good policies don't work out on the marketplace, on the field level. Then more effective decentralization. Because if you remember, next 20 years, 30 years, India is going to grow cities. Cities are going to be engines of growth. It's urban governance is really the one we are not applying our mind. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. आता नुकताच तळेगावला झालेला अपघात आणि त्या पुलाच्या दुर्घटनेमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या कुटुंबामध्ये एकच चर्चा चालू असेल आणि ती म्हणजे पुलाची मजबूती. आपण सर्वांनी त्या अपघात पाहिला, पण पुलाच्या मजबूतीविषयी शासन उदासीन आहे का, स्थानिक प्रशासन उदासीन आहे का? तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये एक आढावा बैठक होत असते. त्या आढावा बैठकीमधनं अशा बाबतीत मुद्दे यायला हवेत, पण अधिकारी टेबलवरती बसूनच कदाचित आढावा बैठक लिहित असतील, त्यामुळे त्या गोष्टी येत नाहीत. असाच एक पूल पुण्याच्या जवळ अजून 2 ठिकाणी आहे, जो लोखंडाचा आहे. 50 वर्ष तर नक्की झाली असतील आणि त्या पुलाला आज वेगळ्या पद्धतीची एक मजबूतीची गरज आहे. तो पूल हा पुण्यातल्या, आपण जिथे बनेश्वरला जातो त्या बनेश्वरपासून काही किलोमीटर पुढे गेलं की डाव्या हाताला एक नदी पात्र आहे, त्या नदी पात्रातनं वरती जायचा रस्ता आहे. एक रिक्षा जर जात असेल तर समोरून एक स्कूटरही येऊ शकत नाही आणि त्या पुलाची लांबी साधारणपणे 100 मीटरपेक्षाही जास्त आहे आणि रुंदी मात्र 3.5 ते 4 फुटाचीच आहे. एक कार कशी बशी जाऊ शकते, कदाचित 6 फुटाची असेल, कार मात्र जाते, कारण मी त्या पुलावरनं गेलेलो आहे. तेव्हा अशा प्रकारचं ऑडिट पुणे जिल्ह्यात दक्ष नागरिकांनी, दक्ष राजकारण्यांनी नक्की करावं. दक्ष राजकारण्यांनी तर केलंच पाहिजे, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये असे किती पूल आहेत ते शासनाच्या, प्रशासनाच्या निदर्शनास त्यांनी आणायला पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.